आज आपण बनवत आहोत मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी। त्यासाठी आपण कांदा परतून घेतला आहे, खोबरे देखील छान असं परतून घ्यायचं आहे, त्याचबरोबर टोमॅटो देखील परतून घेतला आहे। हे आपण बाजूला काढून त्यामध्ये मटकी टाकायची आहे आणि मटकीमध्ये हळद मीठ टाकून थोडेसे पाणी ओतून मटकी उकडायला ठेवायची आहे। म्हणजे मटकी उकडून घेतल्यानंतर छान असा रस्सा तयार होणार आहे आपला। मटकी उकडत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। आपण जे वाटण आहे त्यामध्ये खोबरं, टोमॅटो आणि कांदा हे घेतलं आहे, त्याचबरोबर लसूण आणि कोथिंबीर ॲड केली आहे। आता हे वाटण आपण मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेणार आहोत। तोपर्यंत आपली मटकी देखील शिजत आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये मटकी शिजते, कारण ती भिजलेली असते आणि फक्त रस्सा मध्ये मीठ उतरेपर्यंत आपण त्याला हे करून घेणार आहोत, उकडून घेणार आहोत। आता इकडे आपला मसाला देखील रेडी आहे आणि मटकी देखील उकडलेली आहे। आता आपण मटकी बाजूला काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण मसाला परतून घेणार आहोत। तर थोडं तेल टाकलं आहे 1 पळी आणि त्याच्यामध्ये हा वाटण केलेलं वाटण टाकून थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये हळद, मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, घरचा काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला ॲड केला आहे। आता हे सगळं आपण तेल सुटेपर्यंत वाटून परतून घेणार आहोत, म्हणजे छान मसाले आपले शिजले जातील आणि छान अशी तरी येते। म्हणून मसाले जोपर्यंत तेल सोडत नाहीत तोपर्यंत आपण त्यांना परतून घेणार आहोत। मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे, म्हणजे मसाला खाली लागत नाही। नाहीतर कांदे लसूणमुळे मसाला खाली चिटकला जातो, त्यामुळे मधून मधून आपण त्याला हलवत आहोत। आता तेल छान सुटलंय, आपण त्याच्यामध्ये उकडलेली मटकी ॲड करणार आहोत। हे बघा, आपल्याला हवं इतकं आपण पाणी टाकू शकतो, पण पाणी गरम करून टाकायचं, थंड पाणी त्यामध्ये ॲड करायचं नाही। जर थंड पाणी ॲड केलं तर आपली तरी येत नाही भाजीला, म्हणून गरमच पाणी करून टाकायचं आहे। मला हवं आहे तेवढं मी पाणी देखील ॲड केलं आहे आणि वरून हवं आहे तेवढं चिमूटभर मीठ टाकलं आहे, कारण उकडताना देखील आपण मीठ ॲड केलं होतं। 20 मिनिटं लो फ्लेमवरती भाजी शिजून द्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली रस्सा भाजी रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।